नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण आजपर्यंत कधीही ही गोष्ट घडलेली नव्हती. ती गोष्ट आता घडताना पाहायला मिळणार आहे, कारण आजपर्यंत दोन साक्षीदारांना कधीही एकमेकांच्या समोर उभा राहून त्यांची चौकशी केलेली नव्हती. ती गोष्ट घडणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज ही केस जी आहे ती निकालात येणार आहे, निकालात निघणार आहे. कारण प्रिया मधुकर यांनी साक्षीने खून केल्याचं, साक्षीने गोळी झाडल्याचं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हे सत्य जेव्हा कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे तेव्हा मात्र खूप मोठा धमाका झालेला आहे आणि फायनली प्रियाने स्वतःच्या तोंडाने साक्ष देत हे सत्य कोर्टाच्या समोर आणत खूप मोठी गोष्ट आता घडलेली आहे. एकच तर घडलेलं आहे, ते म्हणजे प्रिया जी आहे ती अडकलेली तर आहेच, पण तिने साक्षीला अडकवलेलं आहे आणि एकाच वेळी मधुभाऊंची सुद्धा सुटका केलेली आहे. हे सगळं खूप जबरदस्त पद्धतीने झालेलं आहे. अर्जुनने हे सत्य कशा पद्धतीने वधवून घेतलेलं आहे, कारण जी प्रियाची स्ट्रॅटेजी होती तीच तिथे वापरलेली आहे. कारण प्रियावर जेव्हा आळ घेतला जातो तेव्हा प्रिया सगळं दुसऱ्यावर ढकलून रिकामी होते आणि हे सत्य अर्जुनला माहिती होतं आणि त्यामुळं अर्जुनने ती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. पण एक गोष्ट मात्र इथे पाहायला मिळते, दामिनीला मात्र हसू आवरत नाहीये. तिला खूपच आनंद झालेला आहे. प्रिया अक्षरशः रडकुंडीला आलेली असते आणि प्रियाने सगळ्या कोर्टाच्या समोर सांगितलेलं असतं, गोळी मी झाडलेली नाही. खरं तर अर्जुनने प्रियावर आरोप केलेला असतो की एकाच वेळी तू दोन व्यक्तींना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पैशांसाठी. मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारलेला आहे आणि त्यांना बेशुद्ध केलेला आहे आणि त्यानंतर तू विलासवर गोळी झाडलेली आहे. हे सगळं अर्जुन जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मी गोळी झाडलेली नाही, गोळी साक्षीने झाडलेली आहे आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हे जेव्हा प्रिया कोर्टाच्या समोर सांगते तेव्हा मात्र सगळेजण अगदी धक्का बसल्यासारखे पाहत राहतात. महिपत, साक्षी यांना तर एवढा मोठा झटका बसलेला आहे की त्यांना कळायचं बंद झालेलं आहे. प्रियाने ज्या पद्धतीने कोर्टामध्ये कबुली दिलेली आहे, ज्या पद्धतीने सत्य समोर आणलेलं आहे ते मात्र खूप भयानक असं झालेलं असतं. खरं तर मधुभाऊ त्याचबरोबर सायली सगळेजण कोर्टाच्या समोर हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण एकच व्यक्ती होती, ती म्हणजे आय विटनेस प्रियामुळे हे सत्य कोर्टाच्या समोर येऊ शकत नव्हतं आणि आज फायनली प्रियाने कोर्टामध्ये साक्ष देऊन सगळ्यांच्या समोर हे सत्य आणलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडलेलं आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्जुनने केलेले युक्तिवाद खरंच पाहण्यासारखे आहेत. लाखात एक भाग म्हटलं तरी काही हरकत नाही. तर नक्की काय होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे प्रियाची साक्ष घेण्यासाठी आता अर्जुनने कोर्टामध्ये आता सगळ्यांच्या समोर चालू झालेलं असतं, हेअरिंग चालू झालेलं असतं, चौकशीसाठी साक्षीला बोलवलेलं असतं. अर्जुन मात्र त्यावेळेस तिथं म्हणत असतो की आजपर्यंत जेव्हा साक्षी शिकरे येत होत्या, तुम्हाला आठवतंय का जज साहेब, पहिल्या हिअरिंगला जेव्हा साक्षी शिकरे आलेल्या कॉन्फिडेंटली त्या सांगत होत्या की मी 7 स्टार रिसॉर्टमध्ये गेलेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की हे सगळं जे काय आहे ना ते असं झालेलं आहे. आणि आज त्यांचा कॉन्फिडन्स, एवढ्या कॉन्फिडन्सली त्या बोलत होत्या, पण आज त्यांचा कॉन्फिडन्स. आता मला साक्षी शिकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे की त्या रात्री आश्रमात का गेलेल्या होत्या. अर्जुन जेव्हा हे सगळं विचारत असतो तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की मी आश्रमात गेलेले नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे बघा मी सगळं प्रूव्ह केलेलं आहे, आता मला तुम्ही सांगू नका की तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये होता. तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये 13 जानेवारी 2023 रोजी गेलेला नव्हता. हे आम्हालाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, कारण ते CCTV फुटेज जे आहे ते कोर्टाच्या समोर मी सादर केलेलं आहे, असं अर्जुन बोललेला असतो. आणि इथे साक्षीची वाट लागलेली असते. साक्षी गप्प असते. अर्जुनला फक्त आता एका प्रश्नाचं उत्तर हवं असतं, ते म्हणजे तुम्ही का गेलेला होता, म्हणजे काय कारण होतं. अर्जुन म्हणत असतो की दोन्ही लोकेशन रिपोर्ट देऊन ही गोष्ट मी कोर्टाच्या समोर प्रूव्ह केलेली आहे, मला उत्तर हवं आहे, साक्षी शिकरे बोला. तेव्हा दामिनी म्हणत असते की नाही, कसं माहितीये का जज साहेब, माझ्या अशिलावरती प्रेशर आणलं जातंय, त्यांच्यावर दबाव आणला जातोय. अर्जुन सांगत असतो की प्रीती ब्युटिकचं मिळालेलं कार्ड, त्याचबरोबर तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये गेलेला होता, या सगळ्या गोष्टी मी कोर्टाच्या समोर आणलेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त तुम्हाला कोर्टाला हे सांगायचं आहे की तुम्ही
का गेलेला होता? तेव्हा साक्षी म्हणत असते की नाही, मी तिथे गेलेलेच नव्हते. साक्षी जेव्हा हे बोलत असते तेव्हा अर्जुन त्याचबरोबर जज साहेब तिथे बोलत असतात. जज साहेब म्हणत असतात की हे बघा ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुमच्या अशिलाला तुम्ही स्पष्टपणे सांगावं की त्यांनी आता पुन्हा कोर्टात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे प्रेक्षकांना इतके दिवस आपल्याला असं वाटायचं की जज साहेब असं का करत आहेत, जज साहेब या पद्धतीनं का बोलत आहेत, असं का घडत आहे असं आपल्याला वाटत होतं. पण आज फायनली आता इथे जज साहेब जे आहेत ते सत्याच्या बाजूने बोलत आहेत हे आपल्याला कळत आहे. तर इकडे बाहेर काही वकील बसलेले असतात, त्याचबरोबर पोलीस हवालदार असतात, त्यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं. कारण आजच्या या केसचं हिअरिंगचं लाईव्ह प्रक्षेपण असतं आणि सगळे बाहेर बघत असतात. तेव्हा ते म्हणत असतात की नाही, मला असं वाटतंय की हा डाव अर्जुन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला महागात पडणार आहे, अर्जुन सुभेदार यामध्ये अडकणार आहे. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा वकील म्हणत असतात की नाही, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच जिंकणार आहे असं वकिलांचं म्हणणं असतं. परंतु इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे दामिनी मात्र मजा घेत असते. दामिनी म्हणत असते की आता ही साक्षी स्वतःच्या तोंडाने माती खाणार की काय. अर्जुन म्हणत असतो की मला उत्तर द्या, मला उत्तर हवं आहे, मला उत्तर द्या. तेव्हा साक्षी मात्र गप्प बसते आणि पुन्हा बोलायला सुरुवात करते, हो मी त्या दिवशी आश्रमात गेले होते. आणि साक्षी अगदी अडखळत अडखळत बोलत असते, एक एक शब्द बोलत असते. साक्षी सांगत असते, अर्जुन मात्र हसत असतो, मजा घेत असतो. अर्जुन म्हणत असतो की आता पुन्हा खोटं बोलायचा प्रयत्न नका करू, कारण या कोर्टाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता फक्त तुमच्याकडून सत्य हवं आहे आणि ते सत्य तुम्ही बोलून दाखवावं एवढीच इच्छा आहे, कारण आजपर्यंत तुम्ही खूप वेळा खोटं बोललेला आहात. तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो कोर्टाच्या समोर तिथे साक्षीला प्रश्न विचारत आहे. साक्षी म्हणत असते की हो मी ना प्रियाला पैसे दिलेले होते, ते पैसे मागण्यासाठी मी तिथे गेलेले होते. अर्जुन म्हणतो पण तुम्हाला तर माहिती होतं ना, तुम्ही ते तिकीट दिलेले होते आणि ती आश्रमात नाही येते. तेव्हा ती म्हणते की नाही मी तिकीट दिले असं ती बोलायला लागते, परत अडखळते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी प्रूव्ह केलेलं आहे, तुमच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट झालेलं होतं, तुम्हीच ते तिकीट दिलेले होते आणि आता तुम्ही असं नाही म्हणू शकत असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा साक्षी म्हणत असते की नाही हां ते मी तिकीट दिले होते तिला, पण माझे तिच्याकडे पैसे होते ना, तुम्हीच कोर्टाच्या समोर ते आणलेलं होतं ना की मी तिला पैसे देते. ते हो मी तिला फी भरण्यासाठी पैसे दिलेले होते आणि ते पैसे घेण्यासाठीच मी तिच्याकडे गेले होते. अर्जुन म्हणतो की म्हणजे ज्यावेळेस आश्रमात कोणीही नाही त्यावेळेस तुम्हाला वाटलं का की तिच्याकडे जाऊन पैसे मागावे आणि मग तुम्ही तिला पैसे मागायला गेलात का. तेव्हा ती म्हणते की नाही तसं नाही आणि अडखळत असते. त्याच वेळी इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र साक्षी म्हणते की हो मी तिला पैसे मागायला गेले होते. झालं, आता साक्षीने तर प्रियावर आरोप केलेला असतो. इकडे प्रिया म्हणत असते अगं तुला काय खोटं बोलायचं ते तुझ्याबद्दल बोल ना, माझं नाव कशाला घेतेय. आता प्रिया अडकत चाललेली असते. अर्जुन म्हणत असतो हे खरं आहे ना की तुम्ही तिला पैसे मागायला गेलेला होता. तेव्हा साक्षी सांगते की हो मी तिला पैसे मागायला गेले होते. आणि मग मला सांगा की मला एक कळत नाहीये की तुम्ही ती तिकीट तिला का दिली, कारण ती व्यक्ती तुमचे पैसे देत नव्हती आणि तरीही तुम्ही तिला तिकीट दिली. तेव्हा साक्षी म्हणते कसं आहे आमचा ग्रुप खूप मोठा आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र पिक्चरला जायचं ठरवलं होतं, पण आमचं अचानक कॅन्सल झालं. मग ते तिकीट काय करणार ना, वाया जाण्यापेक्षा मी तिला दिले, कारण ती किती भिकारी आहे आणि कशी आहे ते मला माहिती आहे. कारण आपण घरातलं राहिलेलं अन्न कुत्र्याला देतच ना किंवा भिकाऱ्याला देतच ना, त्या पद्धतीनेच मी ते तिला देण्याचा प्रयत्न केलेला होता असं साक्षी कोर्टाच्या समोर सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की म्हणजे तुम्ही ते तिकीट तिला दान केले. तेव्हा ती म्हणत असते हो देऊन टाकले, कारण ते वाया जाणार होते ना, असंही ठेवून काय करणार होते मी असं साक्षी बोलत असते. आणि प्रियाला मात्र खूप राग येतो. साक्षी म्हणत असते ती किती भिकारी आणि लालसी आहे ते माहिती आहे तुम्हाला, पैशांसाठी ती काही करू शकते आणि एवढी महागाची तिकीटं तिला मिळणार होती त्यामुळे ती तिकीटं घ्यायला तयारच होती. साक्षी ज्या पद्धतीने बोलत असते त्या पद्धतीने आता प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात चाललेली असते आणि प्रिया जे आरोप करत असते ते मात्र खूपच भयानक होते हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र साक्षी ज्या पद्धतीने बोलत आहे तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन साक्षीला विचारत असतो. अर्जुन साक्षीला म्हणतो की हो बरोबर आहे, कारण काहीही झालं तरीही तुम्हाला माहिती आहे तुमची ती मैत्रीण आहे ना. तेव्हा प्रिया म्हणत असते कसली मैत्रीण आणि काय, कारण तिने ना प्रत्येक वेळेस माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत, बाकी काही नाहीये असं ती साक्षी सांगत असते. प्रियाच्या बद्दल बोलत असते तुम्ही तर कोर्टाच्या समोर ते कॅफेतलं CCTV फुटेज दाखवलं होतं ना मी तिला पैसे देत असतानाच. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अगदी बरोबर आहे, मी ते CCTV फुटेजही कोर्टाला दाखवलेलं होतं. तेव्हा
तेव्हा मात्र आता साक्षी जी आहे ती विचार करू लागते आणि तिला पुढचे प्रश्न विचारले जात असतात आणि तिला पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. परंतु अर्जुन तिला म्हणत असतो, पण मला एक कळत नाहीये की तुमच्या दोघींमध्ये एवढे वाद होते, एवढं सगळं होतं आणि तरीही तुम्ही तिला ते पैसे. तेव्हा अर्जुन पुन्हा पुन्हा अगदी शांतपणे तिला प्रश्न विचारत असतो, तिला अडकवत असतो, तिला दाखवून देत असतो की तुम्ही कशा पद्धतीने चुकलेला आहात. इकडे प्रियाचं तोंड पडलेलं असतं, कारण रविराज प्रियाकडे पाहत असतात आणि रविराजांना सुद्धा धक्का बसलेला असतो. रविराज जेव्हा प्रियाकडे पाहतात तेव्हा रविराजांच्या लक्षात येतं की झालं, म्हणजे आता आपली वाट लागलेली आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि मग इकडे प्रिया जी आहे ती वैतागलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खरंच, म्हणजे फायनली आता तुम्ही हे मान्य केलेलं आहे की तुम्ही पैसे देण्यासाठी गेला होता, पण मधुभाऊंनी तर प्रियाला तिथं पाहिलेलं नव्हतं, प्रिया तिथे नव्हती, मग तुम्ही आश्रमात कशासाठी गेलेला? नाही, मला कारण कळलं पाहिजे. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला ना 4 मुद्दे देतो, म्हणजे 4 ऑप्शन देतो. पहिला ऑप्शन कसं माहितीये का, आश्रमाच्या बाहेर जे गार्डन आहे ना ते गार्डन तुम्हाला खूपच आवडलं म्हणून तुम्ही तिथे फेरफटका मारण्यासाठी गेला, इव्हिनिंग वॉक. दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्हाला असं वाटलं की आश्रमात एकदा जाऊन यावं म्हणून तुम्ही तिथे गेला. असे ऑप्शन अर्जुन तिला देत असतो. आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन अर्जुन सांगतो की आश्रमामध्ये कोणीही नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात होती आणि आश्रमामध्ये आश्रमाचे पेपर शोधण्यासाठी तुम्ही गेलेला होता, हा मुद्दा अर्जुन तिथे मांडतो. आणि त्या क्षणी धक्का बसतो, तो म्हणजे साक्षीला. साक्षी म्हणत असते की नाही, तसं नाहीये. तेव्हा तिथे ऑब्जेक्शन मिलोड करत दामिनी उठते आणि दामिनी बोलायला लागते. तेव्हा दामिनी म्हणत असते की माझ्या आशिलावरती दबाव आणला जात आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की माझ्या आशिलाला विनाकारण या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे. त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन या सर्व गोष्टी बोलत आहे आणि कोर्टाला सांगत आहे की त्यावेळेस आश्रमातली जी सगळी लोक होती ती मूवी बघण्यासाठी गेलेली होती, त्याची तिकीटं दिलेली होती ती पण साक्षी यांनी दिली होती, हेही मी कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. मग अचानक असं काय झालं, अचानक अशी कोणती गोष्ट घडली म्हणून हे सगळं झालेलं आहे, अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता जज साहेब जे आहेत ते बोलायला सुरुवात करतात. अर्जुन म्हणतो की मला कोर्टाकडून स्पेशल परमिशन हवी आहे आणि ती यासाठी हवी आहे, ती म्हणजेच की एकाच वेळी मला साक्षी आणि प्रिया या दोघींची साक्ष कोर्टासमोर घ्यायची आहे, त्यांची चौकशी करायची आहे, असं अर्जुनने मांडलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे अर्जुन ह्या सर्व गोष्टी जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. दामिनी म्हणत असते की आजपर्यंत कोर्टामध्ये असं कधीच झालेलं नाहीये, दोन व्यक्तींची साक्ष किंवा चौकशी एकाच वेळेस घेतली गेलेली नाही. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे तुमचं, पण आणखी काही गोष्टी मला कोर्टाच्या निदर्शनास आणायच्या आहेत. त्या म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा अशिल हा खोटं बोलत आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस तुमच्या अशिलाने खोटारडेपणाच केलेला आहे. मग ह्या गोष्टी जर घडत असतील तर मला दोन्हींची चौकशी एकाच वेळेस करायची आहे. लगेचच ऑब्जेक्शन ओव्हर रूल करून जज साहेबांनी अर्जुनला परमिशन दिलेली असते आणि आता प्रिया मधुकर यांना चौकशीसाठी बोलवलं जातं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला यांनी तिकीट दिले होते ना, तेव्हा प्रिया सांगत असते की हो. आणि मग इकडे साक्षी बोलायला सुरुवात करते, हिच्यासारखी निर्लज्ज आणि लालसी कोणीच नाहीये, ही लालची वृत्तीची आहे की ती निर्लज्ज आहे ते आपल्याला माहितीच आहे, पैशासाठी ती हापापलेली आहे, असे सगळे आरोप साक्षी प्रियावर करत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की बरोबर आहे, तू तर काय आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि कोर्टामध्ये अर्जुनने खूप भारी मज्जा सुरू केलेली असते, ती म्हणजे साक्षी आणि प्रिया या दोघींच्या मध्ये भांडणं लावून सोडलेली असतात. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की म्हणजे मला कळत नाहीये. अर्जुन त्या दोघींकडे पाहत असतो. दामिनी मात्र खाली बसून हसत असते, तिला मात्र मजा येत असते, कारण दामिनीला माहिती असतं की हे सगळं ह्या दोघी स्वतःच्याच तोंडाने बोलून दाखवणार आहेत आणि अशा पद्धतीने केस सुटणार आहे. तर इकडे साक्षी म्हणत असते की तू किती निर्लज्ज आहे ती माहिती आहे ना. आणि त्याच वेळी सुमन जी आहे ती नागराजला म्हणू लागते की अहो तन्वी आणि हे काय चाललंय कोर्टामध्ये असं भांडण. तेव्हा तो म्हणतो साक्षीने पण असे शब्द आपल्या तन्वीबद्दल बोलावे का. तेव्हा साक्षी म्हणत असते की हापापलेली बाई आहे ही. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो की तुला माहिती आहे का, तू गप्प बस, काही नाहीये, हे कळेल, नंतर कळेल, येईल समोर,
असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर प्रिया मात्र शांत असते. जज साहेब, आता दोघींनाही ओरडता, तुमची पर्सनल भांडणं जी आहेत ती इथे आणायची नाहीत आणि त्याचबरोबर कोर्टाचा वेळ वाया घालवायचा नाही. आणि इकडे रविराजला तर धक्का बसलेला असतो. रविराजचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलीला यामध्ये का अडकवलं जातंय, कारण माझी मुलगी यामध्ये आरोपी नाहीये, तरीही तिला का अडकवलं जातंय, असं रविराजचं म्हणणं असतं. पण अर्जुन मात्र आता सगळे मुद्दे तिथं विस्कटून सांगत असतो. त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते की अहो हे सगळं काय आहे, मला कळतच नाहीये, म्हणजे ही तन्वी आपल्याशी कशी वागते, कशी बोलते आणि आज काय चाललंय कोर्टाच्या समोर. अर्जुनला हाच तमाशा सगळ्यांच्या समोर दाखवायचा होता, म्हणून तर अर्जुनने किल्लेदार सुभेदार फॅमिलीला आणलेलं होतं. त्याचबरोबर कोर्टाचं या हिअरिंगचं लाईव्ह प्रक्षेपण होणार होतं आणि इथे सगळा धमाका सुरू झालेला असतो. अर्जुन सगळ्यांच्या समोर सत्य आणत असतो आणि आता वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची. कल्पना मात्र डोळे फाडून पाहत असते, कारण तिचा तर खूप विश्वास होता प्रियावरती ना. तिला तर खूप वाटत होतं की प्रिया कशी आहे, काय आहे, आणि तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या होत्या. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे साक्षी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये माझा काहीही दोष नाही. हे सगळं जे काय आहे ते मी प्रियाला सांगितलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, मी प्रियाला दिलेलं होतं, हे तिचं बोलणं सुरू असतं. दामिनी मात्र डोक्याला हात लावते, कारण आज दामिनीच्या समोर सत्य आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता प्रिया बोलत असते. प्रिया आता आरोप करायला सुरुवात करते. प्रिया वेगळ्या पद्धतीने आरोप करत असते आणि तेव्हा मात्र आता अर्जुन पाहतच राहतो. या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि आता सायली मात्र पाहत असते. कुसुमताई बोलत असते तेव्हा सायली म्हणत असते, अगं कुसुमताई शांत हो, एवढ्या लवकर एवढा आनंद साजरा करू नको, अजून भरपूर तुला पाहायचंय, बघ मजा येणार आहे. इकडे नागराजने सुद्धा सुमनला शांत केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र कोर्टामध्ये एक मुद्दा मांडत असतो. अगदी गनिमी कावा अर्जुन करत असतो आणि प्रिया आणि साक्षीचं हे भांडण सुरू झालेलं असतं. त्या दोघींनी कोर्टाची माफी मागितलेली असते आणि आता पुन्हा साक्षीला प्रियाला सांगितलेलं असतं की तुम्ही जाऊन बसा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आता मग साक्षीला पुन्हा विचारलं जातं की तुम्ही आता जे भांडण करत होता ते भांडण मला कळेल का, कशासाठी चाललेलं होतं तुमचं, म्हणजे कोर्टाला दाखवायचंय का तुमच्यामध्ये मैत्री नाहीये ते. तेव्हा ती म्हणते की शक्यच नाहीये, तिच्यासारख्या मुलीशी म्हणजे एकदम फडतू मुलीशी मी मैत्री करू शकत नाही, ती माझी मैत्रीण असू शकत नाही, असं जेव्हा साक्षी कोर्टाच्या समोर सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन पाहतच राहतो, कारण अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय घडतंय, नक्की कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत हे अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र पाहतच राहिलेला असतो. त्याचबरोबर इकडे सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सायली मात्र जाम खुश झालेली असते. सायली म्हणत असते की नाही, ह्या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घडत आहेत. आणि त्याचबरोबर सायली जी आहे ती पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे साक्षी बोलत असते आणि त्याचबरोबर प्रियाची मात्र आता वाट लागणार असते. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी घडत असतात, सुरू झालेल्या असतात आणि आता महिपत पाहतच असतो, कारण आता लक्षातही येत नसतं की काय होणार आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता महिपत आणि त्याचबरोबर कुसुम सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूपच भयानक पद्धतीने समोर येत असतात. आणि इकडे अशा पद्धतीने सर्व सत्य सर्वांच्या समोर आणलं जात असतं. कल्पनाला तर धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण आतापर्यंत या गोष्टी अशा घडतील असं वाटलं नव्हतं. हे चालू झालेलं असतं. अर्जुन साक्षीला म्हणत असतो की मला कळेल का नक्की काय झालेलं होतं, कळलं पाहिजे मला, असं तो विचारत असतो. का गेलेला होता, तेव्हा आता साक्षीने सांगितलेलं आहे की ती पैशांसाठी गेलेली होती. पैशांसाठी गेलेली म्हणजे कशासाठी. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग इकडे अर्जुन आता म्हणतो की मला तन्वी सुभेदार हिला बोलवायचं आहे, कोर्टाच्या समोर बोलवायचं आहे आणि कोर्टामध्ये ते मुद्दे मांडायचे आहेत. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मधुभाऊ जे आहेत ते जाम खुश झालेले असतात आणि अर्जुन आता प्रियाला बोलवतो आणि त्या विटनेस बॉक्समध्ये प्रियाला तो म्हणत असतो की
त्यावेळी तुम्ही गोळी चालवलेली आहे, विलासवर गोळी तू चालवलेली आहे असं तिला बोलत असतो. कारण एकाच वेळी तुम्ही 2 व्यक्तींना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मधुभाऊंच्या डोक्यात तुम्ही वार केला, त्यांना बेशुद्ध केलं आणि त्यानंतर विलासवर गोळी चालवलेली आहे असे आरोप अर्जुन करत असतो. तेव्हा मात्र इकडे दामिनी ऑब्जेक्शन घेत असते, पण अर्जुन मात्र थांबत असतो. रविराज बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांनाही कुणालाही न जुमानता आता जज साहेबांनी अर्जुनला सुद्धा सांगितलेलं असतं की तुमचे मुद्दे तुम्ही कोर्टाच्या समोर मांडा आणि ही केस जी आहे ती निकालात निघालीच पाहिजे, कारण आता शेवटचं हिअरिंग आहे. आणि मग अर्जुनने आता प्रियाला तिथे विचारायला प्रश्न सुरुवात केलेली असते. एवढं हॅमरिंग केलं जातं, एवढं प्रियाला ठणकावून विचारलं जातं की तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहे आणि तूच विलासवर गोळी झाडलेली आहे, तूच विलासवर गोळी झाडलेली आहे असं अर्जुन आरोप करत असतो. आणि प्रिया एक्झॅक्टली त्या मुद्द्यावर येते, ती जोरात ओरडते, ती किंचाळते आणि म्हणते की गोळी मी नाही झाडली, गोळी साक्षीने झाडली आहे आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की आता कोर्टाच्या समोर खरी साक्ष आलेली आहे आणि प्रिया मधुकर, तन्वी सुभेदार या व्यक्तीने हे मान्य केलेलं आहे की गोळी तिने झाडलेली नाही तर गोळी साक्षीने झाडलेली आहे. म्हणजे इतके दिवस प्रिया कोर्टामध्ये खोटं बोलत होती हे सत्य अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. आणि आता दामिनीचा आय विटनेसच इथे आता फेल झालेला आहे, त्यामुळं ही केस अर्जुन जिंकलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.